संवाद असतो, सप्ताहामध्ये आम्ही एकत्र असतो. ते म्हणजे मला आता वृंदावन ऋषिकेशला राहायचा कंटाळा आलाय. त्यांनी काही लग्न वगैरे काही त्यांचं झालेलं नाही. ब्रह्मचारी म्हणलं तुम्ही एका जागेवर कुठं स्थिर राहा. नाही म्हणजे मला भ्रमंती आवडती नाही, एका जागेवर मी काही स्थिर राहत नाही. बरेच दिवस ते ऋषिकेशला राहिले, वृंदावन लागले, हरिद्वारला, कारण त्यांच्या हिंदी भाषेवर खूप प्रभुत्व जास्त आहे. तरी पण आता ते सुंदर अशा पुन्हा त्याच्यानंतर आळंदीलाही बऱ्याच वर्ष ते राहिलेले. असं सुंदर व्यक्तिमत्व आमचे दत्ता महाराज वडे, त्यांचंही सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. म्हणजे महाराज तुम्ही कुठे आहेत? तर म्हटलं मी बीडमध्ये येणार आहे. ते म्हणजे मी बीडमध्ये यायला लागलो, कारण उद्यापासून आनंदगाव या ठिकाणी गोरक्षनाथाचा उत्सव म्हणून उद्या आनंदगाव तालुका शिरूर कासार या ठिकाणी सप्ताहाला सुरुवात. त्यांची सप्ताहाची सुरुवात अशी की सावता महाराजांची पुण्यतिथी त्या दिवशी सुरुवात करतात आणि पंचमीच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा काल असतो. कारण पूर्ण गाव वंजारी समाजाचं आहे त्या ठिकाणी. काही थोडेफार बाकीचे घर आहेत, पण ते सुद्धा सुंदर सावता महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी अगदी ते काय करतात, सुरुवातीला करतात. म्हणजे सावता महाराजांचं इतकं आघात अशा प्रकारचं महत्व हे महाराज सुद्धा या ठिकाणी आले. त्या ठिकाणी आमच्या गावचे परम आदरणीय शैनाथ भोडुदा त्यांचे सुद्धा त्यांच्या मिसेस ते कुठेही बरोबर असतात. सगळे लोक आमच्या गावातले म्हणते एका हॉबी आम्हाला टीव्हीत पाहायला दिसतात. कारण चांगलं व्यक्तित्व असल्यानंतर ते चमकल्याशिवाय नाही. वाऱ्या हाती मापून चाले सज्जनाचे, कीर्तिमुखी त्यांच्या नारायण. आणि म्हणून या ठिकाणी महाराज अशोक महाराज शाही बाबा संस्थान त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. त्यांनाही धन्यवाद. आणि त्यानंतर आपलं YouTube चॅनल राजू महाराज जैन त्यांचंही रात्री आगमन झालं. सुंदर असा हरिपाठ झाला. आणि त्या हरिपाठामध्ये कारण त्यांचं व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे. कारण कणकीकर महाराजांच्या मठामध्ये ते अगदी आवर्जून येत असतात. आणि त्यांनी काल माझा आवाज ऐकला. ते म्हणले राऊत महाराजांचा आवाज आहे. म्हणले आज चला आपले त्या ठिकाणी आगमन झालं. तर आल्यानंतर त्यांनी सुद्धा YouTube तसं सर्वांचे नाव काही मला माहीत नाही, पण या सर्व लोकांना कोटी कोटी धन्यवाद की त्यांच्या हातून असं सावता महाराजांचं कार्य होत राहावं. कारण मला सुद्धा कारण हा ग्रंथ ज्यावेळेस मी आमच्या गावामध्ये सलग 20 वर्ष ग्रंथाचं अध्ययन केलं, म्हणजे लोकांना सांगितलं. त्याच्यानंतर आमच्या गावचे मुरलीधर दुधाळ हे वैकुंठवासी झाले, बंद झाला. पण ते जोपर्यंत होते तोपर्यंत आमच्या गावामधल्या सावता महाराज महात्म्य ग्रंथाची खंडना नव्हती. आणि यावर्षी नेवासा येथील भोगे महाराज त्यांचा फिरता सप्ताह असतो आणि तो सप्ताह प्रत्येक क्षेत्रावर असतो. आणि यावर्षी अधिक मासामध्ये त्यांचा सावता महाराज आक्षरी क्षेत्र आरणगाव यामध्ये सावता महाराज महात्म्य ग्रंथ आणि ज्ञानेश्वर महाराज गाथा पारायण झालं. आणि त्या ठिकाणी मलाही असं वाटलं की आपण सुद्धा सावता महाराजांची, कारण आम्ही 7 दिवस तिथं सेवा केलीच, पण असं वाटलं की आपल्याकडून सुद्धा सावता महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त 1 दिवसाची सेवा घडते, पण 7 दिवसाची काही सेवा घडत नाही. तर योगायोग असा आला की आमच्या तुझा महाराजांनी मला फोन लावला. कारण आम्हाला सावता महाराजांच्या पुण्यतिथी दिवसापासून सुरुवात होती, पण म्हणलं ठीक आहे. ते म्हणलं की मला मी काही कोणाला हा म्हणलो नको, काही नको. त्याने योगायोग माणसाच्या मनात जे असतं ना देवाविषयी श्रद्धा, ते निश्चित झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आगमन झालं. तुम्ही सर्वांनी खूप प्रेम दिलं. आणि आजचा आपला सावता महाराजांच्या महात्म्याचा म्हणजे सांगतेचा दिवस आहे. काल आतापर्यंत आपण सुंदर अशा सावता महाराजांचं चरित्र ऐकलं. आणि हे चरित्र महाराज सांगत असताना एकूणी महाराज म्हणतात सावता महाराजांचं जितकं चरित्राचं वर्णन अथांग आहे, माझ्याशी ते वर्णन होऊ शकत नाही. काय वानू आता नपुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. म्हणून सावता महाराजांचं शेवटचं कीर्तन झालं शेके 1217. अशा